आणि तर इथं मी दूध ठेवत आहे तापवण्यासाठी, कारण मला कस्टर्ड बनवायचं होतं, फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी मी दूध ठेवलं तापवायला गॅसवर. त्यानंतर मग मी घर घेतलं आवरण्यासाठी. घर आवरण्यात दिवसातून 3-4 वेळेस म्हणलं तरी घर आवरण्यात वेळ जातोच. झाडू मारणं, घरातलं आवरणं. मला एक लहान मुलगी आहे, 3.5 वर्षाची मुलगी आहे. तिचा राडा घरभर सारखं चालूच राहतं. पसारा दिवसातून 3-4 वेळेस झाडू मारणं, घर आवरणं हे चालूच राहतं. आणि त्यात मला आज रील बनवायची होती. खूप दिवसापासून एक रील बनवायची होती. त्यासाठी मग मी थोडंसं घर आवरून घेतलं आणि तिचंही आवरायचं होतं, आरूचंही. मग मी पटपट सगळं आवरून घेतलं घर, कारण तिच्यासोबतच रीलही बनवायची होती मला. मग मी आवरून झाल्याच्या नंतर स्वतःचंही आवरून घेतलं आणि आरूचंही आवरून घेतलं. त्यानंतर मग थोडंसं आरूसोबत नाही का, काल यशही होता घरी, तर म्हणलं चला आपण एक रील तयार करूयात. यश हा माझा लहान भाऊ आहे, सर्वात लहान भाऊ. आणि त्यानंतर अजून एक भाऊ, मला 2 भाऊ आणि मी सर्वात मोठी आहे. तर इथे रीलची तयारी चालू होती आणि मी आणि आरूचं आपलं डान्स असंच आम्ही दोघीजणी मस्ती घालत होतो. बराच वेळ आम्ही दोघींनी डान्सही केला. त्यानंतर मग मी इथे रील आमची बनवून झाली, तयार करून झाली रील. त्यानंतर मग मी इथे दुधाकडे जरा बघितलं. दूध चांगलं तापलं होतं, अर्धं असं नाही का, चांगलं तापू दिलं दूध. आणि रात्री अचानक असं झालं की लाईट गेली. त्यामुळं मला फ्रूट कस्टर्डचा पूर्ण व्हिडिओ बनवता आला नाही. जेवढा जमेल तेवढा मी म्हणजे ट्राय केलं, पण लाईट गेल्याच्या नंतर काही म्हणजे व्हिडिओ बनवायला, व्लॉग तयार करायला जमलंच नाही. त्याबद्दल सॉरी. पुढच्या वेळेस मी नक्की फ्रूट कस्टर्ड ही माझी रेसिपी मी दाखवेल तुम्हा सर्वांना. तर इथे मी शेवटला आरूचा आणि माझा जो रील तयार करणार होतो त्या रीलचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रील टाकली पण आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता रील बनवलेली. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.